तर बघा, आज मी इथं सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग बनवली आहे छोट्या साईजमध्ये। ही ट्रॅव्हल बॅग आपल्याला 2 दिवसाच्या प्रवासासाठी खूप उपयुक्त आहे। जर तुम्ही कुठं 2 दिवसासाठी किंवा मग 1 दिवसाच्या प्रवासासाठी जाणार असाल तर ही ट्रॅव्हल बॅग तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगाची ठरेल। यात आपल्याला बाहेर एक कप्पा, एक मेन कप्पा आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक छोटा कप्पा, अशा आपले 3 कप्प्यांची ही ट्रॅव्हल बॅग होणार आहे। जेणेकरून तुम्ही बाहेर तुमचं कोणतंही छोटं मोठं ॲक्सेसरीज आतमध्ये पैसे किंवा मग डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही 1 ते 2 दिवसासाठी ही ट्रॅव्हल बॅग इथे यूज करू शकता। तर चला आपण बघूया ही आपण बॅग कशी बनवली। तर बघा, इथं मी 2 मेन पीस घेतले, त्याला रबर शीट सोबत अटॅच केलं आणि त्याच मापाची इथं मी अस्तर कट करून घेतली आणि आता मी या अस्तर सोबत हे जे आपलं मेन पीस आहे जे रबर शीट सोबत अटॅच केले ते इथं मी आडव्या लाईनमध्ये क्विल्टिंग करून घेते। तर बघा, इथे मी मेन पीस सोबत हे जे आपलं अस्तर आहे ते इथं क्विल्टिंग करून घेतलं आणि आता मी याचं तुम्हाला माप सांगते किती आहे ते। तर बघा, हे आपण एक आयताकृती कापड घेतलेला आहे। आयताकृती पीस पासून ही बॅग बनवणार आहोत। तर ह्याची बघा 20 बाय 19 इंचाची ह्याचं माप आहे आणि याचंच आपल्याला 2 आयताकृती कापड रेडी करून घ्यायचे आणि इथे मी दोन्ही पण सेम साईजचे इथं आपले कापड रेडी करून घेतले। तर बघा, आता त्यानंतर आपल्याला या बॅगमध्ये बाहेरचा पॉकेट बनवण्यासाठी मी इथं रबर शीटला एक छोटंसं जे आपलं मेन पीस आहे ते अटॅच करून घेतलं आणि त्यानंतर त्याच मापाचं मी इथं अस्तरसुद्धा घेतलेलं आहे। तर बघा, इथं आपल्याला अस्तर लगेच आपल्याला मेन पीस सोबत अटॅच करून नाही घ्यायचं। तर बघा, याची जी आपलं माप आहे ती आहे 10 बाय 8 इंचाचं। आपण या जे छोटं बाहेरचा कप्पा आहे त्याचं माप करून घेणार आहोत। तर बघा, इथं मी 10 बाय 8 इंचाचं जे आपलं फॅब्रिक आहे ते इथं रेडी करून घेतले। त्यानंतर 1 इंच खाली येत आपल्याला 1 इंचाची पट्टी इथं कट करून घ्यायची आणि त्याच सेम साईजमध्ये आपण इथं अस्तर कट करून घेणार आहोत। अस्तरमध्ये आपल्याला थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं इथं आपल्याला जास्त कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण त्याला शिलाई देऊन डबल फोल्ड करतो तेव्हा इथं आपला अस्तर कमी पडायला नको म्हणून। तर बघा, मी इथं दोन्ही पीस रेडी करून घेतलेत। आता आपल्याला यामध्ये झीप अटॅच करून घ्यायची। तर इथं मी झीपसाठी 10 इंचाची इथं ब्लॅक झीप घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही झीप आपल्या जे मेन पीस मोठावाला आहे तिथं उलटी ठेवायची। त्यानंतर त्याच्यावरती हा अस्तरचा पीस ठेवून आपल्याला याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि असं केल्याने आपले जे आतले धागेदोरे आहे ते कुठेही दिसत नाही आणि आपली बॅगसुद्धा जे पॉकेट आहे ते सुद्धा फिनिशिंग सोबत रेडी होतं। तर बघा, इथं अशा प्रकारे मी झीप अटॅच करून घेतली। आता आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे। त्यानंतर चारी साईडनी इथं शिलाई देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने ही पीस रेडी केल्यावर आपल्याला वरची पट्टीसुद्धा इथं जॉईंट करून घ्यायची। तर बघा, वरची पट्टी मी इथं उलटी ठेवते आणि त्यानंतर ही आपलं जे पीस आहे ते उलटं करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला आपल्या इथं अस्तर ठेवायचं आहे, जेणेकरून दोन्ही पण आपलं एकाच वेळेमध्ये जॉईंट होतं आणि वेळसुद्धा आपला जास्त वाचतो। तर बघा, इथं मी दोन्ही साईडनी याला शिलाई देऊन घेतली। आता दोन्ही साईडला आपल्याला वरच्या साईडनी त्याला फोल्ड करून घ्यायचे, त्यानंतर त्याला दाब शिलाई द्यायची आणि आपल्याला ते तिन्ही साईडनी अटॅच करून हे सगळं पीस आहे तो रेडी करून घ्यायचा। त्यानंतर जे कडेला एक्स्ट्राचं होतं ते सगळं कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहेरच्या पॉकेटसाठी हा जो आपला पीस आहे तो इथं रेडी होतो। आता हा पीस रेडी झाल्यानंतर आपल्याला याच्यात काय करायचं आहे की याच्यात आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मी एक रनर घेतलं आहे आणि ते आपल्याला इथं इन्सर्ट करून घ्यायचं आहे। जोपर्यंत मी इथं रनर इन्सर्ट करते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर बघा, इथं मी अशा प्रकारे इथं रनर अटॅच करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपले मेन पीस आहेत ते घ्यायचे आणि त्याला आपल्याला चारी साईडनी 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करून घ्यायचे। जर तुम्हाला माझ्याकडून अशा काही बॅग कस्टमाइज करून हव्या असतील तर मला इंस्टाग्रामवरती डायरेक्टली मेसेज करा। इंस्टाग्रामची लिंक आपल्या बायोमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही मला डायरेक्टली आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे मला ऑर्डर देऊ शकता आणि याचीसुद्धा तुम्हाला डिझाईन, सॅम्पल आणि प्राईस सकट सगळं तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन मिळून जाईल। तर बघा, अशा पद्धतीने मी चारी साईडला बॉक्स रेडी करून घेतले आणि ते कट केले। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पीसवर सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे। आता आपल्याला दुसऱ्या साईडवर पण आपण इथं बॉक्स कट करून घेतले। त्यानंतर आता आपल्याला जो बाहेरचा पॉकेट आहे ते जॉईन करून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला एक पीस घ्यायचा आणि त्यानंतर तो पीस आपल्याला इथं डबल फोल्ड करून, म्हणजे मिडल त्याचा आपल्याला काढायचा आहे, त्यासाठी फोल्ड करून आपण याचा मिडल काढून घेणार आहोत आणि मिडल काढल्यानंतर आपल्याला इथं
तिथून खाली मिडलपासून आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली जाऊन आपल्याला त्याच्यावरती जे आपलं पीस रेडी करून घेतला होता जे बाहेरच्या पॉकेटसाठी ते इथं त्याचासुद्धा मिडल काढून आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझ्या बॅग डिझाईन्स आवडत असतील किंवा मग जे व्हिडिओ आहेत ते थोडेसे जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट नक्की टाईप करा. तर बघा इथं मी दोन्हीचा मिडल काढून घेतला. त्यानंतर इथे मी हा जो वरचा पीस आहे तर तो बघा तिथून मी 3 इंचावरती याला जॉईन करून घेते. आणि हा पीस जॉईन करताना आपल्याला वरती आणि खाली या दोन्ही साईडला आपल्याला इथं डबल फोल्ड करायचं आहे, जेणेकरून कुठेही धागेदोरे आपले जे आहेत ते निघणार नाहीत आणि हा जो बाहेरचा कप्पा आहे तो फिनिशिंग सोबत आपल्या इथे रेडी होईल. तर बघा मी इथं वरतून आणि खाली डबल फोल्ड करते. साईडला जी दोन्ही आहे तिथे आपल्याला डबल फोल्ड करायचं नाही आहे, कारण की आपण त्याच्यावरती स्ट्रॅप अटॅच करणार आहोत, त्यामुळे तिथे आपल्याला डबल फोल्ड करायची काहीही गरज नाही आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने बॅग डिझाईन किंवा मग अशा पद्धतीने सॅम्पल बॅगसुद्धा घरी स्टिच करून ठेवू शकता आणि याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओज फोटो काढून व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर अपलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा घरी बसल्या बसल्या हे तुम्हाला बॅगचे ऑर्डर मिळतील. आणि बॅग बनवताना नेहमी त्याची फिनिशिंग चांगली येईल ह्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून कस्टमरलाही आपलं काम आवडतं आणि कस्टमरसुद्धा आपल्याला रिपीट ऑर्डर देतो. तर बघा अशा पद्धतीने मी इथं वर 3 डबल फोल्ड आणि खालच्या साईडने सुद्धा डबल फोल्ड करून हा बाहेरचा पॉकेट रेडी करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून बॅग बिझनेस किंवा बॅग मेकिंगचा बिझनेस आहे तो कसा चालू करायचा किंवा मग त्यातले काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचे मी सुद्धा एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यात तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी A1 by 1 करून देणार आहे. सो तुम्ही आणि अशीच फिनिशिंग कायम आपल्या बॅगमध्ये ठेवत जा. घरी रफ एक रफ 4-5 डिझाईन शिवून बघा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मिस्टेकसुद्धा हळूहळू कळतील. त्यानंतर तुमच्या बॅगमध्ये एक परफेक्ट जे आहे लुक मार्केट स्टाईलमध्ये ते तुमच्या बॅगमध्ये येईल आणि कस्टमरसुद्धा जे आपल्याला पे करतो त्यावेळीसुद्धा त्याला खूप सॅटिस्फाय होऊन जातो, जर आपली क्वालिटी चांगली असेल तर. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्याकडून रिपीट ऑर्डर 100% काय 101% तुम्हाला त्याच्याकडून रिपीट ऑर्डर नक्कीच भेटेल. आणि त्यानुसार तुम्ही जे प्राईस ठेवाल त्या प्राईजमध्ये जर त्याला ते पटलं आणि तुमच्या डिझाईन आवडल्या तर ते डोळे झाकून तुमच्यावर विश्वास करेल आणि त्यानंतर तुम्हीही त्यांचा विश्वास जिंकल्यानंतर या बिझनेसमध्ये खूप चांगलं ग्रो करू शकता. आणि का एकदा जर तुमचं फिक्स जे आहे कस्टमर जर तुमचं ठरलं आणि जे तुमच्याकडून रिपीट ऑर्डर करतात तर ते नक्कीच पुढे सुद्धा तुमची माउथ पब्लिसिटी करतात आणि ही माउथ पब्लिसिटी तुमच्या बिझनेससाठी खूप महत्त्वाचा पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे कोणतंही क्षेत्र असू दे, कोणतेही बिझनेस असू दे, त्यामध्ये तुमच्या कामाची क्वालिटी तुम्हाला 1 नंबर किंवा 1 टॉपची ठेवायची आहे, जेणेकरून तुमचा जो बिझनेस आहे तो सगळीकडे पसरेल आणि एक दिवशी खूप 1 नंबरचा तो तुमच्या एरियामध्ये ठरू शकेल. तर बघा इथे आपलं जे आपण बाहेरचं पॉकेट रेडी केलं त्याच मापाने आपल्याला इथं आतमध्ये सुद्धा जे आपलं पॉकेट आहे ते रेडी करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं बाहेर एक आणि आतमध्ये एक असे 2 पॉकेट इथं रेडी होणार आहेत. तर बघा आतल्या पॉकेटसाठी मी फक्त इथं अस्तरचा यूज करून हे जे आतलं पॉकेट आहे ते रेडी केलं आहे. इथे मी मेन फॅब्रिक किंवा मग जे रबर शीट आहे त्याचा यूज इथं कुठेही केलेला नाही आहे. फक्त अस्तरच्या पीसमध्ये मी हा जो आतला पॉकेट आहे तो रेडी केला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर बेल्टमध्ये मी इथं रेडीमेड स्ट्रॅपचा यूज केला आहे. त्यासाठी इथं आपल्याला 48 इंचाचा आपल्याला जो बेल्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ही बॅग जर लांब हवी असेल किंवा मग तुम्हाला कुठेही येता जाता याला जी आहे हातात किंवा मग अडकवायला दोन्ही साईजमध्ये हवी असेल तुम्ही त्यानुसार याला कमी जास्त करू शकता. तर बघा इथे मी 48 इंचाचा बेल्ट घेते आणि तो इथं आपल्याला दोन्ही पीसमध्ये एक बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा माप सांगायचं झालं तर आपल्याला इथं जे आपण पॉकेट अटॅच करून घेतलं होतं म्हणजे दोन्ही साईडला 5-5 इंचावरती आपल्याला हे बेल्ट आहे ते अटॅच करून घ्यायचे आहेत आणि वरतून खाली 3 इंचावरपर्यंतच आपल्याला हे जे बेल्ट आहे आपले ते इथं अटॅच करून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बेल्ट अटॅच करून घेतले. त्यानंतर जे वरचा पीस आहे त्यावरती आपल्याला हे जे आपलं झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आणि त्यानंतर कुठे आपल्या फिनिशिंग चांगली येण्यासाठी आपण त्याच्यावरती झिपवरती पायपिंगसुद्धा लावून घेणार आहोत.
अशा पद्धतीने तुम्ही जर बॅग स्टिच केला तर तुमच्या कामात सुद्धा चांगली क्वालिटी येईल आणि तुमच्या बॅगसुद्धा खूप जास्त दिवस टिकतात. तर बघा अशा पद्धतीने मी इथं जी आपली झीप आहे ती इथं पायपिंगसोबत अटॅच करून घेतली. त्यानंतर त्याला डबल फोल्ड करून त्याला दाब शिलाई दिली आणि आता आपल्याला ही जी पायपिंग आहे ती इथं आपल्याला डबल फोल्ड करायची आणि त्याच्यावर सुद्धा एक स्टिच देऊन घ्यायचं. इथे आपली जे कुठेही धागे दोरे दिसत नाही किंवा मग आपली जी बॅग आहे ती चांगल्या पद्धतीने फिनिशिंगसह रेडी होते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा हे आपलं पीस आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा पायपिंग करून त्यावरती दाब शिलाई देऊन हा पीस सुद्धा रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा आपल्या दोन्ही पीसवरती इथं झीप अटॅच करून झाली आणि एकदम फिनिशिंगसह आपल्या इथं झीप रेडी करून झाले आहेत. आता आपल्याला यामध्ये रनर अटॅच करायचे तर रनरसाठी मी इथं 2 रनर घेतले. तर बघा इथं दोन्ही साईडला आपल्याला एक एक रनर अटॅच करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपले पीस आहेत ते डबल फोल्ड करून घ्यायचे आणि जे आपले तिन्ही साईडला जे आपले शिल्लक कापड आहे तिथे आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे आणि स्टिचिंग करताना 2 ते 3 शिलाया द्यायच्या जेणेकरून आपली जी बॅग आहे ती खूप मजबूतरित्या रेडी होते. आणि इथं आपल्याला जी स्टिच झाल्यानंतर याच्यावरती आपण जी आहे पायपिंग करून घेणार आहोत. तर बघा इथे मी जे अस्तरचं पीस आहे त्यानेच आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे आणि तिन्ही साईडला सुद्धा सेम पायपिंग आपण इथं करून घेणार आहोत. तर बघा इथं तिन्ही साईडला पायपिंग इथं अटॅच करून झाली आहे. आता आपल्याला जे आपले कॉर्नर्स आपण जे बॉक्स कट केले होते ते व्यवस्थितपणे आपल्या इथं जोडून घ्यायचे. तर बघा एक पीस त्या साईडला आणि दुसरं स्ट्रॅप या साईडला अशा करत करत आपल्याला 4ही बॉक्स इथं रेडी करून घ्यायचे आणि त्यालाही आपण इथे पायपिंग करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली जे आतली सुद्धा फिनिशिंग परफेक्टरित्या रेडी होईल आणि ही बॅग आहे ती आपल्याला आता ओपन करून सरळ करून घ्यायची आणि अशा पद्धतीने सुंदर अशी खूप टिकाऊ आणि युजफुल बॅग इथं रेडी झाली आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला जर माझ्याकडून अशा काही बॅग्स कस्टमाइज करून हव्या असतील तर त्याच्यासाठी मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तिथे जाऊन तुम्ही मला कोणत्याही बॅगची ऑर्डर देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा जर तुम्ही घरी स्टिचिंग करत असाल तर तुम्ही ही बॅग नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीने छोट्या छोट्या वस्तूंपासून तुम्ही सुद्धा तुमचा घरी बसल्या बसल्या एक छोटा का होईना बिझनेस चालू करू शकता. जर तुम्हाला माझी आयडिया आवडली असेल तर मला लाईक करा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.